कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रुपाली, काय हो बापू, काही काम होतं का? नाही, काही खास काम नव्हतं, फक्त स्वयंपाकात जरा मदत करायची होती ना मोनाला म्हणून। हा, खालीच निघाली स्वयंपाक करायला। मोना, मी आहे खाली। हा हो। बापू बघितलं का कसं डोळं झाकून दूध प्यायचं चाललंय? या रुपाली ताईंना असं वाटतं की आपल्याकडे कोणाचं लक्षच नाही। काय बोलतोयस दीपे तू? अहो बापू, अमोल आल्यापासून त्यांच्या सोबत होता। इतर वेळी अमोल शाळेत आला की आपल्या सोबत वेळ घालवायचा। अरे दिप्या, ऑफिसमध्ये एक डोक्याला ताप असतो, परत त्यातनं घरी येऊन हे नको ते विषय कशाला घेतोस डोक्यात? हा, अरे कालच रुपाली म्हणली होती ना की तिला अमोलचा सहवास पाहिजे म्हणून। अहो नाटकायची सगळी विनू बाबा, तुम्ही दोघं जण आहे ना लय बोले। उगा माणूस बोललं की लगेच विश्वास ठेवायचा, पण मी नाही यांच्यावर असा विश्वास ठेवणार। अमोलला दीदीन दाजींपासून तोडायचा प्रयत्न करतात विनू बाबा ते। बापू तुम्हाला कसं कळत नाही हो? अरे तसं नाही दीप्या, त्या म्हणते ते खरं पण असू शकतं ना। हा, आता तुम्हाला तेच करायचं आहे जे आपण आधी केलं होतं। म्हणजे बापू आता तुम्हीच मला सांगा, एवढं सगळं झाल्यानंतर रुपाली त्यांना बाळाचे वेध लागतील का? पण मागच्या 7 वर्षात अमोल सोबत नसताना सुद्धा त्यांनी बाळाचा विचार नाही केला। मग आता बाळ पाहिजे म्हणून दवाखान्यात जाणं कसं मान्य करू मी? म्हणजे नक्की तुला काय म्हणायचंय? अहो म्हणायचं काय आहे बापू, पण एक खरं आहे बरं का, की दवाखान्यात जायची आयडिया फक्त रुपाली त्यांच्या डोक्यात आल्या असणार आहे। अहो, कसा विचार करताय तुम्ही त्यांच्याबद्दल? म्हणा का आपल्यापैकी कुणी त्यांना दवाखान्यात जाताना बघितलेलं का? नाही ना, मग त्यांनी सांगितलं आणि आपण नंदीबाई लागत माना डोलवल्या, बरोबर ना? दीप्या, अरे का वैतागलास एवढा? कारण बापू आपण परत परत तेच करतोय हो। चुकीच्या माणसावर विश्वास ठेवतोय आपण बापू। मागच्या वेळी मनी मावशीच्या वेळेला पण आपण असंच केलं, ते मनी मावशी सांगाल तसं आपण वागत गेलो। अरे तसं नाही दीप्या, त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती, आता वेगळी आहे। नाही बापू, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच। मला शपथ यांच्यावर विश्वास नाही राहिला। आणि मनी मावशी सापडली तेव्हा तुम्ही दोघं काय म्हणलेला की अमोलच्या बाबतीत आता कसलाच घाळपणा नाही चालणार। मग काय झालं आता? बापू, विनू बाबा, मी दिदी आणि दाजींबरोबर बोलणार म्हणजे बोलणार। बरं ठीक आहे, तू बोल आपल्याला अर्जुनशी, पण एक लक्षात ठेव, सगळ्या गोष्टी काय आधीसारख्या राहिलेल्या नाही। चल विनायकराव, खाली जाऊ। हा चल। मी पण आवरते। मोना, अजून काय करायचं राहिले? अहो नाही, मग अशीच मी सगळं आवरलं होतं आणि तर सगळं झालंय। मोना सॉरी हा, अगं ते काय झालं, मी अमोलच्या आता अमोलला काय हवंय का ते बघायला गेले होते ना। अच्छा, काहीच हरकत नाही रुपाली ताई। रुपाली ताई, अहो मला एक विचारायचं होतं। हा विचार की। हो, त्या दिवशी तुम्ही बोलला नाही का की एक शेवटचा प्रयत्न म्हणून बाळ होण्याचे काही चान्सेस आहेत का हे तपासण्यासाठी तुम्ही दवाखान्यात गेला होता? हा, पण मग त्याचं काय आता? कोणत्या दवाखान्यात गेला होता रुपाली ताई तुम्ही? का ग, तू काय विचारतेस हे? अहो सांगा तर। अगं, अमोलला ज्या दवाखान्यात नेलं होतं ना, सिटी हॉस्पिटल, तिथंच गेले होते मी। अच्छा, अहो ते डॉक्टर कसे होते, म्हणजे त्यांचं नाव काय होतं? मोना, तू हे सगळं एवढं खोदून काय विचारतेस ग? अहो रुपाली ताई, म्हणजे लगेच तुम्ही कोणाला काही बोलू नका, पण आम्हाला पण बाळ हवं होतं, त्यासाठी विचारत होते। खरंच मोना? हो, म्हणजे असा विचार करतोय आम्ही, पण निर्णय घेण्याआधी एकदा डॉक्टरांशी बोलून घ्यावं असं मला वाटलं। मोना, अगं अगदी योग्य निर्णय घेतलायस बघ तू, आणि हेच वय मुलं बाळ होण्याचं। आपण काय करतो, योग्य वेळ येऊ देत, योग्य वेळ येऊ देत असं म्हणत बसतो, पण तुला सांगू का, योग्य वेळ येत नाही तर ती आपल्यालाच ठरवायला लागते।
अहो रुपाली ते मग ती योग्य वेळ हीच आहे. अहो म्हणून तो तुमच्याकडे आले डॉक्टरचं नाव विचारून घ्यायला. मोना, मी ज्या डॉक्टरकडे गेले होते ना त्या डॉक्टरकडे नको जाऊस. हो का? अगं म्हणजे आता बाळ होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहे, मग तुम्हाला सारखं सारखं डॉक्टरकडे जावं लागणार ना. मग त्यासाठी एखादा स्पेशालिस्टच बघ. आणि मी ज्या डॉक्टरकडे गेले होते ना ते स्पेशालिस्ट नव्हते. माझ्याकडे ना चांगला डॉक्टरांचा नंबर आहे, तो मी देते तुला थोड्या वेळात. हां, मी आलेच. वा रुपाली ते वा. पोटात ते आणि ओठात मांडलं बरं का तुम्हाला. पण अशा तुमच्या नाटकाला ना घरातले फसतील. ही मोना नाही. मला चांगलंच माहिती आहे तुम्ही खोटं बोलताय आणि म्हणूनच तुम्ही मला त्या डॉक्टरचा नंबर नाही दिला. काय दीपे, काय झालं? दाजी दिदे, तुमच्या दोघांचं मन लय मोठं आहे, पण एवढ्या उदारमानाचं मी नाही. एक मिनिट. तू काय बोलतोयस काहीच कळत नाहीये. अगं तिथे अजून काय कळायचं आहे? त्या रुपाली त्यांनी एवढं सगळं करून सुद्धा तुम्ही त्यांना घरात ठेवून घेतले होय. त्याला कारण फक्त अमोल आहे. हे बघ, त्याच्याकडून नाही काय बोलता येत रे. त्यालाच पाहिजे तो घरात. अहो पण दाजी, त्या रुपाली ते आम्हाला तुमच्यापासून लांब करायचं बघतायत. एवढं न काही नाही, पण तुम्ही गाफील कसं राहू शकता बरं? असं नाही दिप्या. हे बघ, वहिनीची दुसरी काहीतरी साईड असेल, ती आपण समजून घेतली पाहिजे. हे बघ, त्यांच्या पोटाला मूल नाही ही त्यांची हळवी बाजू आहे. समजून घेणं आपलं काम आहे. त्रास होत असेल त्यांना, आता त्याचा पण समजून. वा, म्हणजे आता अमोल त्यांच्या आयुष्यात त्याला हे सगळं त्यांना सुटणार होय. दिप्या तू आधी शांत हो. अरे आता दुसऱ्यांच्या भावनाचा अनादर करू नये बाळा. अगं तिथे भावना खऱ्या असतील तर ठीक आहे ना, पण मला तर वाटतं ही सगळी नाटकं चालू आहेत त्यांची. बरं, तू म्हणतोयस ना तसं खरं असेलही कदाचित, पण हे बघ, मला माझ्या अमोलवर पूर्णपणे विश्वास आहे. मी त्याच्यावर जे संस्कार केलेत, मी त्याला जे प्रेम दिलंय ना, त्यावरनं तो आमच्यापासून दूर नाही जाणार. अरे मला खात्री आहे. हो तिथे, पण आपला अमोल लहान आहे. रुपाली त्यांच्या ऐकण्यात येऊन त्याने त्यांना घरात ठेवून घेतलंय आणि आता त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांच्यावर राहायचा निर्णय घेतलाय. दिद्यागल लय निर्मळ मानायचं आहे का ती पोरग? तू जरा विचार कर की. दिप्या, अरे लहान पोराच्या आट्टासमोर नाही काय करता येत बाबा. तुला आता कसं? ठीक आहे, मग मीच बोलतो रुपाली त्यांवर. अरे तू काय एवढा हट्टाला पेटलास पण दिप्या? कारण तिथे रुपाली त्यांचं डावपेच नाहीत करणार अमोलला. बर ठीक आहे, तू शांत हो जरा. आम्ही बोलतो वहिनीची. हा, कसं आहे, उगाच ह्या विषयामुळे घरात वादाला ठिणकी. तू शांत हो, बोलतो आम्ही. ठीक आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.